नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भामा नदीवर लोकवर्गणीतून बांधलेला पूल पाडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर काळूस, कौटकरवाडी आणि टेमगिरवाडी ग्रामस्थ महिला यांचा तीव्र उद्रेक झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी घडली आहे. सदर पूल पाडण्यासाठी किरण कौटकर यांनी तक्रार अर्ज दिला होता. किरण कौटकर यांच्याबरोबर असलेल्या काही कार्यकर्त्यांनी तसेच काही अधिकाऱ्यांनी आम्ही रस्ता बंद करण्यासाठी पूल पाडण्यासाठी आलो असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी किरण कौटकर व त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. त्यानंतर काळूस, कौटकरवाडी आणि टेमगिरवाडी येथील ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने चाकण पोलीस ठाण्यात आले. याबाबत तक्रारी दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चाकण पोलीस ठाण्याच्या समोर ठाण मांडून असलेल्या स्थानिकांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया. माझं नाव प्रांजल अजित कौटकर, मी काळूसला राहणारी कौटकरवाडीची. आम्हाला येता जाता अडवणूक करतो, आमच्या नवऱ्यांना धमकी देतो. किरण कौटकर गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. कॉलर वगैरे धरतो, मुस्काडीत काय मारतो मिस्टरांच्या. आमच्या लहान बाळ होतं मध्ये माझ्या, आम्हाला धक्का काय देतो, गाडीवरून पाड काय करतो आमची. आणि सगळे समोर 2 मुस्काडीत वाजवतो माझ्या नवऱ्याच्या. काय संबंध होता या गुंड प्रवृत्ती माणसाच्या? वर ते सुभाष राक्षण ते बोलतात की काय नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, आम्ही तुम्हाला अडवणार, तुम्ही लिगल नाही करत आहे, तुम्ही इलिगल करताय. अरे आमच्याकडे आहे सगळी प्रोसेस, आम्ही करतोय हळूहळू. काय कारण म्हणजे तो अडवतोय आम्हाला झाल्यापासून. काय तो त्याची जागा आहे भरून त्याच्या जागेतून, त्याची जागाच नाहीये तर तो अडवतो कशावरून अडवतोय तो आम्हाला? कुणाची जागा आहे ती जागा आहे पिंपरीच्या एका माणसाची, जो हडपसरला राहतोय पुण्याला. त्याची जागा आहे, त्याने फक्त विकायला घेतलेली आहे ती जागा. तर तो दमदाटी आम्हाला करतोय. किरण कौटकरने विकाय घेतलेली आहे, ती विकायला घेतलेली आहे आणि आम्हाला दमदाटी करतोय की ह्याच्यातून जायचं नाही, याच्यातून यायचं नाही. आम्ही लहान बाळाला दवाखान्यात द्यायचं, तो आम्हाला रिटर्न पाठवतो. मरता मरता पोरं वाचवल्यात आम्ही आमची. काळूस रहिवाशी. आता आम्ही 5 वाजता रस्ता उकरण्याचं तिथं त्याचं काम चाललं होतं. किरण कौटकर तो रस्ता उकरत होता आणि माझे मिस्टर तिथं गेले पाहिला तर त्याचं ते काम चाललं होतं. त्यांनी काही कुणाला सांगितलं नाही, काही नाही. तो म्हणतो आज माझ्या पोलीस आहेत खिशामध्ये, गुंड आहेत माझ्या बरोबर. त्यांनी 50 गुंड आणून वरती उभे केले होते. आमचे जेंट्स लोक 5-6 लोक होती आणि सगळ्या बाया लेडीज होत्या. तिथं त्यांनी छेडछाड केली मुलींना, इतका त्रास दिला. आणि तो सुभाष तो आमच्या जेंट्स लोकांवरती धावून आला. माझं नाव अजित तानाजी कौटकर. आज या ठिकाणी कौटकरवाडीचे जे काही सगळे ग्रामस्थ पोलीस स्टेशन पाशी 100-150 लोक जे जमलेले आहेत, त्याच्या मागचं कारण की कौटकरवाडी नदीवरील जो असणारा पूल, तो पूल तोडण्यासाठी किरण कौटकर नावाचा व्यक्ती तिथं आला होता. आता त्या ठिकाणचा जो पुलावून पलीकडे जो जाणारा जो रस्ता आहे, तो रस्ता आमचा 25 वर्षापासून वहिवाटीचा आहे, कच्चा वहिवाटीचा आहे. तर त्या रस्त्यासाठी लोकवर्गणीतनं लोकांनी त्या पुलाचं काम केलेलं आहे. तो लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत आहे. तो सांगत आहे की माझ्या मागे मोठ्या नेत्यांचा हात आहे, तालुक्याच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली राहून तो आम्हाला कौटकरवाडीच्या लोकांना धमक्या देत आहे. त्यांनी मला सुद्धा वैयक्तिकरित्या तिथून जाताना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. आता तो जो पूल आहे तो 25 वर्ष पुलावून जाणारा रस्ता 25 वर्षापासून वहिवाटीचा आहे. तिथं पहिल्यांदा 2 होड्या होत्या. त्या 2 होड्या वाहून गेल्याच्या नंतर कौटकरवाडीच्या ज्या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून स्वतः तिथं थांबून हाताने सिमेंट कॉन्क्रीटचे प्लाऊड वगैरे ठोकून तो त्या पुलाचं लोकवर्गणीतलं जे बांधकाम हे सगळं बांधकाम केलेलं आहे. तो सरळ लोकांना डायरेक्ट सांगत आहे की जर त्या पुलावरती JCB आणि हातोडा नाही फिरवला तर मला पण बापानी काढलेलं नाहीये. तो महिलांना सुद्धा हाणमार करतो. त्याने आजही महिलांना हाणमार केलेली आहे आणि लोकांना दमदाटी तो कायमच करत राहतो. येता जाताना लहान मुलांना, लहान पोरा बाळांना छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो. अतिशय वाईट कृत्य करतो. तिथं त्याचाही कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये. पहिलं जे पलीकडे जे 675 गटामध्ये जे प्लॉटिंग केलेलं होतं ते ग्रीन पार्क नावाने केलेलं होतं. ते ग्रीन पार्क नावाचं जे प्लॉटिंग होतं ते अनधिकृत होतं. त्याच्यावरती नगर परिषदने कारवाई केलेली होती, ते बंद केलं होतं. त्या प्लॉटिंगचं नाव बदलून त्यांनी परत ते प्लॉटिंग चालू केलेलं आहे आणि चालू केल्याच्या नंतर नगर परिषदने त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. तरी माझी त्यांनी कारवाई केली. त्याची आई नगरसेवक होती अनिता दिलीप कौटकर. तर त्यांनी अशा प्रकारे लोकांना चांगल्या प्रकारे त्रास दिलेला आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की
प्रशासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाहीये. याबाबत आपण नेत्यांपर्यंत जाऊन कोणत्याही नेत्यामध्ये जाणीवपूर्वक याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाहीये. त्यांनी आज त्या ठिकाणी 20 ते 25 पोरं गुंड म्हणून आणली होती. तो एक गुंड प्रवृत्तीचंच काम करतोय आणि त्यांनी लोकांना कुणी काय करू नये म्हणून JCB पण आणला होता आणि JCB लावला होता आणि पूल तोडायचं कारण काय तेही सांगितलं नाही. मी अतुल कौटकर, मी काळूसमध्ये कौटकरवाडीमध्ये राहतो. कौटकरवाडीचा जो आता कौटकरवाडीवरून राष्ट्रवाडीतून जो रस्ता येतोय तो रस्ता पूर्वीपासून 25 ते 30 वर्षापासून आमच्या आधीच्या पिढीपासून तो वायवटीचा रस्ता आहे. त्या ठिकाणी पूर्वी जिल्हा परिषदने आम्हाला 2 होड्या दिल्या होत्या. त्या होड्या कंटिन्युअसली त्या वाहून जायच्या, फुटायच्या. त्याच्यासाठी कौटकरवाडीनी ऐपत नसताना प्रत्येक घरामागे लोकांनी वर्गणी काढली. लोकांनी स्वतः मेहनत घेऊन तो पूल बांधला, पूल केला, पूल तयार झाला. मग आता काय अडचण आहे? आता अडचण अशी आहे की पलीकडचा जो रस्ता आहे तो रस्ता पानसरे म्हणून व्यक्तीचा आहे. तिथं प्लॉटिंग तयार झालं. ते प्लॉटिंग पूर्वी ग्रीन पार्क म्हणून तयार झालं. ते प्लॉटिंग अनधिकृत होतं म्हणून नगर परिषदेने ते बंद केलं. त्याच्यानुसार परत ते 6 महिने प्लॉटिंग बंद राहिलं. त्याच्यानंतर किरण कौटकर ह्या माणसाने ते प्लॉटिंग पुन्हा चालू केलं आणि तिथून त्यांनी आमच्या कौटकरवाडीच्या लोकांना येण्या जाण्यासाठी बंदी केली. तो वारंवार आमच्या पोरांना किंवा मोठ्या लोकांना धमक्या देतोय की जर तुम्ही इथून हा रस्ता वापरला तर मी तुम्हाला एकाला मारेल वगैरे अशा धमक्या देतोय. जेवढा तुम्ही पुलाला खर्च केला नसेल त्याच्या डबल पैसे घालून मी एकाचा काटा काढील ह्या शब्दात तो आमच्या लोकांबरोबर बोलतोय. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्यावर राजकीय मोठ्या लोकांचा वरद असतंय. मग माझी विनंती आहे प्रशासनाला, जर मुख्यमंत्री साहेब म्हणतात की हे गोरगरिबांचं सरकार आहे तर हे कुठलं गोरगरिबांचं सरकार आहे? पालकमंत्री अजित पवार साहेब तुमच्याच जिल्ह्यात तुमच्याच आमदारांच्या किंवा तुमचे जे आमदार असतील किंवा नेते असतील हे चाकण शहरामध्ये हे लोकांवर, सर्वसामान्य लोकांवर हे जे अन्याय किंवा दडपशाही होती, ही गुंडगिरी होती, तो रोज सकाळी 7 वाजता त्या प्लॉटिंगच्या इथं लोक पोरं घेऊन बसतो, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बसतो. का तर लोकांनी जावा नाही, तिथून गेली की तो पोरांना धमक्या देतो. ऑलरेडी आमच्या वाडीच्या लोकांनी ती कंप्लेंटही केली. आज काय केलं? आज त्यांनी ऑलरेडी अधिकारी, एक लेडीज अधिकारी तिथं आल्या. त्यांनी पुलाच्या तिथं उकरायला सुरुवात केली. अधिकारी कोण होत्या? त्या अधिकाऱ्यांचं नाव सध्या तरी मला कुठल्या विभागाच्या होत्या? पोलीसच्या, वन विभागाच्या? वन विभागाच्या अधिकारी होत्या. त्यांनी आज सांगितलं की आम्ही वन विभागाच्या अधिकारी आहे. बरं, त्या अधिकारी होत्या तर तिथं कुठल्याही प्रकारची नोटीस नाहीये, कुणालाही कोणत्या गोष्टीचं माहित नाही. अचानकपणे तिथं येऊन उकरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तो तिथं आला. त्यांनी लोकांना दमदाटी चालू केली, लोकांना धमक्या दिल्या, जा मी चांगले अधिकारी, मी तो पुलच पाडणार, तुम्हाला काय करायचं ते करा, कोण माझं काय वाकडं करू शकत नाही, अशा भाषेत तो बोलतोय. त्याने आमच्या लोकांना धावून गेला, मारायचा पण प्रयत्न केला. लेडीजला आमच्या मारण्यासाठी, ऑलरेडी एका लेडीजला मारण्यासाठी तो धावून गेला, गाडीवरून पाडलं. अशा पद्धतीने तो पोरं घेऊन बसतो. पोरं वर त्यांनी आज पण पोरं आणली होती, वर उभी केली ती. म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीने तो, आम्ही सांगू पण शकत नाही इतक्या भयानक परिस्थितीने तो त्रास देतो आमच्या लोकांना. गेले 4 महिने हे प्रकरण चाललंय. आम्ही आशा करत होतो की कुणीतरी आमच्या पाठीशी उभं राहील, पण अजूनही प्रशासन किंवा कोणताही नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला नाही. ही जनता तुमचीच आहे. म्हणजे जनतेजवळ हलका म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन आमच्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय करतात, हे प्रशासनाला किंवा नेत्यांना का दिसत नाही? बरं, काय सांगाल, आज तुम्ही कौटकरवाडीच्या ठिकाणी जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती जो पूल आहे तो पूल तुम्ही तिथं गुंड नेऊन पाडायचा प्रयत्न केला. तुम्ही नगरसेवक आहात, तुमची आई नगरसेवक, हा सगळा बळाचा वापर करून तुम्ही तो पूल पाडायचा प्रयत्न केला असं सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. काय पहिली गोष्ट, मी कुठलेही गुंड नेले नाही. जी आज जी कारवाई होती ती वन विभागाची होती. 1/8ला आम्ही वन विभागाला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी रावते मॅडम तिथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला, पुढं अतिक्रमण वगैरे काय झाले त्या संदर्भात. आम्ही तिथं गेलो असताना त्यांना सगळ्या बाउंड्र्या दाखवल्या. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची जागा आहे, त्यांनी त्यांच्या जागेत खड्डा मारला. पुढेही मी पुलाला हात पण लावला नाही आणि पुलाशी त्याच्याशी माझा काही संबंध नाही. जे काय केले, कुठलंही दबावाचं राजकारण नाही किंवा कुठलाही दबाव नाही आहे. कुठेही गुंड आणले नव्हते. जे आरोप करतात पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यावेळेस त्या मॅडम तिथं आल्या कारवाई करण्यासाठी, पलीकडल्या साईडने कौटकरवाडीच्या 25-30 महिला आल्या. आपल्या वन विभागाच्या ज्या एकच अधिकारी होत्या रावते मॅडम, त्यांच्यावरती धावून गेल्या, काटे कुरडे घेऊन आल्या
मी 112ला फोन केला. 112च्या वेळेस 10 मिनिटात तिथं पोलीस आले. पोलिसांनी आल्यानंतर सर्व परिस्थिती पाहिली. याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही. जे आरोप करतात ते पूर्णपणे चुकीचे आहे. फॉरेस्टच्या मालकीमध्ये त्यांनी पूर्णपणे अतिक्रमण केलं होतं. त्या संदर्भात आम्ही तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्यांची आज ही कारवाई जी होती ही शासकीय होती. हिच्यात कुठले खाजगी नव्हती, कुठले गुंड आणले नव्हते. माझ्यावरती पूर्णपणे जे आरोप केलेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी मग जर म्हणत असेल मी गुंड आणले, शिव्या दिल्या, तर त्यांनी त्याचे व्हिडिओ दाखव पुणे लाईव्हला. तर तिथल्या काही महिलांना मारहाण झाली, त्यांच्या नवऱ्यांना मारहाण झाली असं तिथल्या महिला सांगतायत. तुम्ही असं केलं? कुठल्या महिलांना मी त्या महिला सगळ्या आपल्या आईच्या याच्या आहे, बहिणीसारखे आहे. आपण कुठल्याही महिलांना शिवीगाळी दिली नाही. उलट त्या महिला माझ्या मामाचा मुलगा आहे सुभाष द्राक्षे यांच्यावरती धावून आल्यानंतर मी त्यांना सांगितलं जो काय विषय तो आपण बसून भेटू. याच्याशी कुठल्याही महिलांना शिवी दिली नाही, कुठले गुंड आले नाही, कुणालाच नाही. उलट त्यांनी त्यांचे पुरुष, त्यांचे पती, त्यांची मुलं सगळे घेऊन काठीकुराडे घेऊन माझ्या खाजगी जागेत घुसण्याचा पण प्रयत्न आज त्यांनी केला. या संदर्भात मी आज पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती माझी जी NC आहे मी त्यांच्याविरोधात आज देत आहे. 1/8/2024 आपलं वन विभाग क्षेत्र चाकण व जुन्नर वन विभाग यांच्याकडे मी तक्रार अर्ज केला की आपल्या हद्दी त्याच्यात फॉरेस्टच्या लगत माझं गट नंबर 675 हे माझं खाजगी क्षेत्र आहे. त्याच्या शेजारी फॉरेस्ट आहे आणि त्यांनी अनधिकृतपणे नदीमध्ये जो पूल टाकला आहे त्या पुलामुळं उन्हाळ्यात जे चाकणचं घाणपाणी सांडपाणी येतं त्याच्यामुळं प्रदूषणाचं तिथं आरोग्याला जलपर्णी आसन अनेक प्रकार घडतात पाणी साचून. तर त्या संदर्भात मी सगळे पत्रव्यवहार केले, त्याची माहिती घेतली की पूल लिगली आहे का अनलिगली आहे. जर लिगली असेल तर म्हणलं बाबा तुमचं राहील, त्याला कुठलीही परमिशन नाही. त्याच्यानंतर फॉरेस्टच्या जागेत त्यांनी पूर्णपणे अतिक्रमण केलं होतं. तर फॉरेस्टचे अधिकारी येऊन त्यांनी ते काढलं. या कारवाईमध्ये माझा कुठलाही काही संबंध नाही. आता तो संपूर्ण कौटकरवाडी परिसर जो आहे तो त्या सगळ्यांचा लोकांचा वावर त्या पुलावरून असतो. तो पूल तोडून त्या सगळ्या लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद करण्याचा तुमचा डाव आहे असा त्यांचा आरोप आहे. त्यांना पर्यायी मार्ग नसताना तुम्ही जर तो पूल तोडला त्या लोकांनी तिथून जायचं कसं? पहिली गोष्ट डाव वगैरे कुठला नाहीये. जे काय केले अनलिगली केले त्यांना तो पूल बांधून माझ्या खाजगी प्रॉपर्टीत शिरण्याचा त्यांचा डाव आहे. तर माझं असं म्हणलंय त्यांना पर्यायी मार्ग असताना जाणून बुजून पर्यायी मार्ग एक कौटकरवाडी ते टेमगिरवाडी आणि काळूस आणि कौटकरवाडी ते वाकी आणि कौटकरवाडी ते पटरवाडी त्यांना 3 मार्ग असताना सुद्धा जाणून बुजून फक्त त्या पुलावरून फक्त चाकणला 5 मिनिटात येतात म्हणून त्यांना तो हे पाहिजे. बाकी त्या पुलाचा आणि याचा काही संबंध नाही. ते काळूस ग्रामपंचायत हातात जातील आणि आमची जी हद्द आहे ही चाकण नगर परिषद आहे. पुढे DP मध्ये रस्ता नाही, पुढे तिथं काही नाही, वहिवाट नाही, काही नाही. ही सगळी खाजगी प्रॉपर्टी आहे. त्यांना पर्याय मार्ग आहे पण जाणून बुजून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची जागा जायला नको, दुसऱ्याच्या काय करायचं ते दुसऱ्याच्या जागेतून होऊ द्या अशी त्यांची परिस्थिती आहे. माझ्यावरती आज जे आरोप लावलेत ते पूर्णपणे चुकीचे. मी उद्या यांच्या भविष्यात मी यांच्या विरुद्ध कोर्टात जाणार आहे अपराध उचलण्यासाठी. चासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1800 क्युसेक्स विसर्ग आज गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजता बंद करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात अतिवाहीद्वारे 350 क्युसेक्स सुरू आहे. तसेच डावा कालवामध्ये 500 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती चासकमान धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आली. खेड तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. तालुक्यातील 80% अधिकारी हे सकाळी 11 नंतर कामावर हजर होत आहेत. अनेकदा सामान्य नागरिकांची आर्थिक लालसेतून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नव्याने आलेले खेडचे प्रांत आणि तहसीलदार प्रकारांना आळा कसा घालणार याकडे आता तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात खेड तालुक्यातील विविध ठिकाणी नैसर्गिक पर्यटन केंद्र पर्यटकांना भुरळ घालतात. त्यापैकी एक भामचंद्र डोंगर असून भामचंद्र डोंगर या ठिकाणी तीर्थक्षेत्र असून त्यावर पठार देखील आहे. भाविक मंदिरावर मोठ्या प्रमाणावर येत असून पठार भागात तरुणाई साहसी पर्यटन म्हणून जात असतात. या ठिकाणी पर्यटन केंद्र म्हणून च्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे तसे दुर्दैवाने झालेले नाही अशी खंत स्थानिक नागरिक बोलून दाखवतात. शिंदे, वासुली, भांबोली, शेलू, आसखेड, करंजविहिरे यांसह अन्य गावांना सीमा असलेला भामचंद्र डोंगर विकास आराखडा होणे गरजेचे असून याबाबत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. भामचंद्र डोंगराच्या एका बाजूला जाधववाडी तर दुसऱ्या बाजूला भामा आसखेड धरण आणि मागील बाजूस याच डोंगर रांगा आहेत.
नेहमी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर गुरुवारी औद्योगिक सुट्टीच्या दिवशी सायंकाळी 8च्या सुमारास असे चित्र पाहावयास मिळत होते। मोक्याच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे निघाल्याने देखील वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत। पंचायत समिती खेड यांच्या मालकीची 6338.10 चौरस मीटर जागा नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याच्या प्रयोजनार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याकरिता महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। खेड तालुक्यातील कुरुळी निघोजे रोड पावसामुळे खचला आहे। अवजड वाहने जाण्यास बंदी करण्यात आली आहे। काळूस गावातील महिला बचत गटांना खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी मिळालाय। काळूस गावाच्या बचत गटांना 18 लाख रुपये निधी मिळालाय। यामध्ये विविध व्यवसाय, लहान उद्योगधंदे उभारण्यास महिलांना प्रेरित करण्यासाठी या रकमेची तरतूद करण्यात आली आहे। अध्यक्ष आहे आमच्या पंचायत समिती अंतर्गत काळूस गावाला CIP निधी मिळालेला आहे। अनिल बाकरे सर यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। आमच्या मातोश्री ग्रामसंघाच्या शिरोली तालुका खेड येथील MREGS अंतर्गत सुरेखा सावंत यांच्याकडील पेरू फळबागेची पाहणी करून कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले। खेड तालुक्यात गुरुवारी हलक्या श्रावणसरी सोडल्यास पावसाने उसंत घेतली आहे। त्यामुळे खेड तालुक्यातील भामा आस्केर धरणातील विसर्ग बंदच असून त्याच कमानमधील विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ही उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2024 पासून किल्ले शिवनेरी येथून सुरू होणार असून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातून खेड तालुक्यात दुपारी 3 वाजता साई कृपा मंगल कार्यालय बाकी तालुका खेड या ठिकाणी दाखल होणार आहे। या यात्रेचा उद्देश महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थारा असा आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातून होत असलेली ही यात्रा जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना ही यात्रा म्हणजे धक्का मानली जात आहे। शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 पासून किल्ले शिवनेरी येथून सुरू होणार असून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातून खेड तालुक्यात दुपारी 3 वाजता साई कृपा मंगल कार्यालय बाकी तालुका खेड या ठिकाणी दाखल होणार। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, रोहित पवार व अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। कडधे तालुका खेड जिल्हा पुणे गावामध्ये श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आहे। सदर मंदिरास देवाच्या दिवाबत्तीसाठी गट क्रमांक 103 ची 13 एकर 16 गुंठे जमीन पूर्वजांनी इनाम म्हणून मिळवली होती। सदर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब केणूजी नाईकडे यांनी दिनांक 31 मे 2022 रोजी चाकण येथील रजिस्टर ऑफिसमध्ये गट क्रमांक 103 एकूण क्षेत्र 13 एकर 16 गुंठे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे एक सदस्य ज्ञानेश्वर भाऊ गुरव यांना अवघ्या 78,000 रुपये किमतीला विकले। हा संपूर्ण व्यवहार गावाच्या परस्पर गुप्त पद्धतीने झाला। तो व्यवहार 2 व्यक्तींमध्ये झाला। ही बाब ग्रामस्थांना जून 2024 मध्ये समजली। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाची हाक दिली आहे। तहसीलदार कार्यालयात उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।